नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे ॲग्रिस्टेक योजनेबद्दल। तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि याच योजनेअंतर्गत आता 20 मे 2026 नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती। या टप्प्यात देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक नोंदणी करून आघाडी घेतली आहे। आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, ज्यामध्ये वनपट्टाधारक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे। म्हणजेच आता PM किसानचे लाभार्थी असोत किंवा वनपट्टाधारक शेतकरी सर्वांनी आपली नोंदणी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 20 मे 2026 नंतर PM किसानचा पुढील हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ज्यांची ॲग्रिस्टेक पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर ID आहे। याशिवाय राज्यामधील विविध योजना, कर्जमाफी असो किंवा पीक विमा किंवा इतर शासकीय लाभ, हे सर्व लाभ आता ॲग्रिस्टेकच्या माध्यमातूनच दिले जाणार आहे। इतकंच नाही तर खतांचे वितरण देखील ॲग्रिस्टेक प्रणालीद्वारेच केले जाणार आहे। म्हणूनच मित्रांनो, अजूनही जर तुम्ही तुमचा फार्मर ID तयार केला नसेल तर लगेच करून घ्या। 20 मे 2026 ही नोंदणीसाठीची अंतिम महत्त्वाची तारीख आहे। या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सर्व योजना सुरळीत मिळत राहतील। त्यानंतरही नोंदणी सुरू राहील, पण काही मर्यादा लागू होऊ शकतात। तसेच जर तुमचा फार्मर ID तयार झाला नसेल, तयार झाला असेल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना ॲथोरायझेशन देण्याची सुविधा देखील वापरू शकता आणि 20 मे नंतर दुरुस्ती संबंधित प्रक्रिया सुरू राहणार आहे। तर मित्रांनो, ॲग्रिस्टेक फार्मर ID संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेटसह। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।